सवेरे सवेरे यारों से मिलने घर से दूर चले हम, रोके से ना रुके हम, मर्जी से चले हम, बादल सा गरजे हम, सावन सा बरसे हम, सूरज सा चमके हम, स्कूल चले हम, स्कूल चले हम। करोडो रुपये दिले ना तरी कधीच न बघायला भेटणारे दिवस म्हणजे शाळा. गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी. कुठे कधी हरवले कसे कोण जाणे, चोचीतले त्यांच्या गाणे. नभाच्या मनाला पडे घोर आता, उखाणे कसे सोडवावे, कसे वागळे कळ्यांचे फुलाची कळेना. कधी वाढले हे दुरावे कळेना जुरे बाग आता. सुनी सुनी सारी का कळेनाशी हरवली पाखरे, हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे. का कळेनाशी हरवली पाखरे, हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे. ती अवखळ वेळी किलबिल सारी उगीच मनाला हुर हुर लावी. रडत रडत आलो जिथे गेलो रडू नाही, घडत घडत गेलो जिथे रोज धडपडूनी. चुकलो जिथे मस्ती करून थकलो कधी नाही, मार खाऊन मॅडमचा शिकलो बरच काही. ती गोड आठवण ते रम्य बालपण आज पुन्हा वाट हवे. माझी शाळा मला आजही आठवे रे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे. माझी शाळा मला आजही आठवे रे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे. मधल्या सुट्टीला डब्बा खायची मजा, बिलगिरीस आता पोटात झाड. खारीच्या दातांनी. सावधान. राष्ट्रगीत सुरू कर.
भारत माता की जय. वंदे मातरम. विश्राम. पीटीच्या पिरियडला शिट्टीच्या तालावर गमती शिरकवायती. मनावरती जशी बागावरती साऱ्या कर्कटकाने कोरली नावे. शाळेतला नको असलेला दिवस म्हणजे रक्षाबंधन. आपल्याला जिने राखी बांधू नये असं वाटायचं, नेमकी तीच आपल्या समोर उभी राहायची. शाळा सुटल्यावर उडती फुलपाखरांचे थवे. पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे. होमवर्क चाचणीला कॉपी पुरवणारे पंटर. मिनिस्टर पेक्षाही शायनिंग मारे मॉनिटर. आजची मुलं ड्रोन उडवतात आणि एक आम्ही होतो जे चतुराने विमानं उडवायचो. तेही नको तिथे लँड व्हायचे. बाईंच्या तासाला टंग मंगळ. बड्डे कोणाच्या कोणाची चंगल. ऑफ पिरियडला तर नेहमी दंगल. तरी चुकला नाही सरांचा अँगल. कधी वरांड्यात कधी मैदानात रोजचेच खेळ नव्हे. पेपरात हमखास लिहिता येणारे दोनच प्रश्न, रिकाम्या जागा भरा आणि जोड्या लावा. पेपरातल्या जोड्या लावता लावता वर्गातल्याही जोड्या अचूक लावायला लागलो. भेंडी पाठ केलेलं काहीच नाही आलं. किती रट्टा मारूनही पेपरला प्रश्न नव्हे. रोज शाळेमध्ये मला वाटते जावे. नमस्ते. नमस्ते. बसा. माझ्या पद्धतीने घेऊ का? मनीषा दोंडे, अनिता दोंडे, रुपाली दाडवे, जया आंबोले, सुवर्णा आंबोले, सुशीला चव्हाण, आशा धोंडे, सुनीता सणस, सविता पुरपणे, सुरेखा धोंडे, रोहिणी कोंढाळकर, नीलम पवार, सुनीता दामले, संदीप शिरगावकर, दीपक दाडवे, दशरथ धोंडे, उत्तम धोंडे, संदीप शिवतरे, संजय शिवतरे, राजेंद्र धोंडे, सुनील राजाराम धोंडे, सुरेश धोंडे, विद्याधर जेदे, सचिन दत्वे, योगेश मांढरे, नितीन सणस, अंकुश पवार, लहू पवार, सतीश बांगल, राजू चिकणे, विनायक राजिवडे, संदीप गिरे, मनोज चव्हाण, जयवंत कुडपणे, सुनील धोंडे, गजानन धोंडे, राजेंद्र दामले, शेखर पर्वती धोंडे, बापूराव परकडे, धोंडीबा नवघणे,
भगवान नवघणे, येस सर. किशोर शिवतरे. किशोर नाही आला का? यादों के पुराने एल्बम में छुपा के रखे हैं हमने वो दिन, गुल्लक में पड़ी चवन्नी सी बचा के रखे हैं हमने वो दिन, ना किसी मंजिल की फिकर थी जिंदगी, जीने की उम्र थी, दोस्ती और दोस्तों से उधार के दिन थे, वो दिन भी क्या 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 दिन थे। बिगड़े हुए इंसान थे, शैतान की संतान थे, लेकिन ब्रदर जो भी कहो वो यार ही तो जान थे, कॉलेज की कुड़ी से करने आंखें चार के दिन थे, आए जिंदगी में पहले पहले प्यार के दिन थे, वो दिन भी क्या दिन थे, वो दिन भी क्या दिन थे, वो दिन भी क्या दिन थे। उपस्थित सर्वांचे मी मनापासून स्वागत करतो. उपस्थित गुरुजन वर्ग आणि इथे जमलेले माझे सगळे वर्ग मैत्रिणी आणि मित्र आणि मैत्रिणी यांचे पण मी स्वागत करतो. यांच्या उपस्थितीमुळे हा कार्यक्रम यशस्वी होत आहे अशा सर्वांचे मी पुन्हा एकदा स्वागत करतो. उगवत्या सूर्याने नवी दिशा दिसते, बहरत्या निसर्गाने सृष्टी फुलते, तुम्हा सर्वांच्या उपस्थितीमुळे स्वागताचे हे क्षण उजळलेले दिसते. सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीयुत आपले पवार सर यांची मी सर्वांच्या मध्ये निवड करतो व आपले आज प्रमुख पाहुणे म्हणून मी मेंढरे सर यांची निवड करतो. आत्ताच आपले वर्गमित्र संजयनी जे नाव सुचवले त्या माझं पुनर्वसन. स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मी आपला वर्गमित्र आणि या शाळेचा माजी विद्यार्थी श्री संदीप रामचंद्र कालोड. मी आपली वर्गमैत्रीण तसेच या शाळेची माजी विद्यार्थिनी सौ जयश्री सुनील थोरवे आपल्या सर्वांचे मनपूर्वक नम्रपणे स्वागत करते. आपण सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी गुरुजन व इतर सर्व मान्यवर यांनी दिलेल्या निमंत्रणास मान देऊन आपली उपस्थिती दर्शवली त्याबद्दल आभार मानते आणि स्वागत करते. त्यासाठी मला दोन ओळी बोलायची वाटतात की एकत्र येणं ही सुरुवात आहे, एकत्र राहणं ही प्रगती आहे, एकत्र काम करणं ही उन्नती आहे आणि एकत्र येण्याचा आनंद घेणं हे आपलं परमभाग्य आहे. आणि तो आनंद आज आपण या कार्यक्रमाच्या रूपाने घेत आहे त्याबद्दल सर्वांचे आभार. आज या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवर
विद्यार्थी यांचे शब्द सुमनांनी मी स्वागत करते व मान्यवरांस व्यासपीठावर विराजमान होण्याची विनंती करते. चांगल्या माणसाची संगत आणि यशस्वी व्यक्तींचे मार्गदर्शन आपल्याला जीवनात नक्की प्रेरणादायी बदल घडवतात. असे आपले प्रेरणादायी आणि प्रेरणास्थान असलेले आपले प्रमुख पाहुणे मेंदळे सर, तसेच आपले मुख्याध्यापक पवार सर यांचं आम्ही स्वागत करतो. आणि आता यानंतर आपला दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम होईल. शिवतरे मामा, अधिकारी सर, त्यानंतर वाटकर सर, दयानंद तात्या या सर्वांनी पण उपस्थित दर्शवली आमच्या विनंतीला मान देऊ, त्याबद्दल त्यांचे आभार. संस्कृती आहे आपली प्रकाशाची, शीतलता आहे त्या चंद्राची, दीप प्रज्वलनाची सुरुवात कार्यक्रमाची. हीच प्रथा आहे भारतीय संस्कृतीची. अतिथींच्या आगमनाने गहिवरले हे ज्ञान सदन. अतिथींना विनंती करूनी दीप प्रज्वलन प्रसन्न करावे हे मंगलमय वातावरण. या कुंदेन्दु तुषारहार धवला, या शुभ्रवस्त्राभृता, या वीणावर्णमण्डितकरा, या श्वेतपद्मासना, या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता, सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. काळजातलेसाठी फक्त योगायोग असावे लागतात, योगायोग असावे लागतात. त्यानंतर आता आपल्या कार्यक्रमाला निमंत्रणाला मान देऊन जे आपले सर्व उपस्थित मान्यवर आहेत त्यांचे स्वागत आणि त्यांचा थोडासा सत्काराचा कार्यक्रम करण्यात येईल. ते आपले गुरु असतात जे आपल्याला घडवतात. अशा गुरूंचा आपल्याला सत्कार इथे घ्यायचा आहे. तर वारकर सरांचा सत्कार इथं होत आहे. राजू आणि उत्तम केळकर यांचा गीत आहे. तर त्याच्यासाठी दशरथ दोंडे, शेखर दोंडे, संदीप शिवतरे. मेंढरकरांचा सत्कार करण्यासाठी
राजू चिकणे, सुनील, सचिन आणि सुनीता. आपले पवार सर यांचा सत्कार घेत आहे भगवान, नितीन आणि दीपक. आणि इकडून मुलींच्या तर्फे का दानवले सरांचा सत्कार आपण लवू. सुरेश आणि सतीश इकडून मुलींकडे.
असं भेटही होत नाही. फोन तर दूरच, कुठे असेल तो माझा मित्र, कुठे असेल ती माझी मैत्रीण. आता हा प्रश्न सतत मनाला छळत असतो. पण वर्गातल्या त्या बालमित्रांच्या त्या मौज मजा आठवणी मात्र काळजामधून मिटत नाही, पुसल्या जात नाही. आणि मग सोशल मीडियावर शोध सुरू होतो त्या सर्व बालदोस्तांचा आणि ठरतो कार्यक्रम गेट टुगेदरचा. शाळेतल्या त्या मस्त आठवणी, सरांचं रागवणं, चिडणं, मारणं आणि चोरून डबा खाणं आठवतं. बेंचवर झोपा काढणं आठवतं. आणि आठवतात एकमेकांना चिडवायच्या कितीतरी गोष्टी. आणि मग उजळतो तो गेट टुगेदरचा दिवस. सुरू होतो मौज माझ्या आठवणींची हिरवळ. त्यानंतर आपल्या वर्गातले काही मित्र मैत्रिणी आज आपल्यामध्ये नाही आहेत. त्यांची आपण श्रद्धांजली त्यांच्यासाठी घ्यायची आहे. एक शिक्षक पण नाही, महेंद्र गायकवाड, आणि आपली मैत्रीण धनश्री धोंडे आणि आपला एक मित्र दत्तात्रय धोंडे, या तिघांसाठी आपल्याला श्रद्धांजली घ्यायची. तर 2 मिनिटं आपले उभं राहू. ठीक आहे. फुलाला महत्व आहे. अंधारात प्रकाशाला, दुःखात सुखाला, तसेच कार्यक्रमात प्रस्ताविकाला सुद्धा महत्व आहे. 1998 आपली 10वीची बॅच म्हणजे जवळपास 40 पूर्ण झालेली आपली सर्वांची पिढी. जबाबदारीच्या वजाखाली दमलेली तसेच आर्थिकदृष्ट्या बेताची परिस्थिती असणारी आपली बॅच. कमी वयामध्ये शिक्षण, नोकरी, लग्न, मुलं बाळ, त्यानंतर या सर्व सुखांच्या मागे धावता 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 40 कधी पार झाली हे आपल्याला पण जाणवलं नाही. त्यानंतर त्यासाठी थोडंसं जरा मागे वळून बघितल्यानंतर असं जाणवतं कधी कधी स्वतःसाठी, स्वतःच्या सुखासाठी कित्येक आनंदी क्षणांपासून आपण दूर राहिलो आहे. जो आनंद फक्त बालपणातच लाभला होता, ती बालपणातली मस्ती, तो आनंद पुन्हा एकदा अनुभवण्यासाठी काही मित्रांच्या मनातही स्नेह मेळाव्याची कल्पना आली आणि आजच्या या कार्यक्रमाचे नियोजन ठरले. व्हॉट्सअप सारख्या सोशल मीडियामुळे हे शक्य झालं. त्यामुळे नियोजनकर्त्या मित्रांचे खरंच खूप आभार. आणि आपल्याला पुन्हा एकदा एकत्र यांची त्यामुळे संधी मिळाली. त्यासाठी मनोज चव्हाण, संजय शिवतरे, जयश्री यांचा विशेष उल्लेख करायला लागेल की यांनी वेळात वेळ काढून आणि सर्व नियोजन आणि महत्वाचं नियोजन स्वतःचा धंदा सांभाळून आणि टोटली नियोजन केलं ते अंकुश पवार, त्याचं विशेष सहकार्य झालं. त्यामुळे त्याचाही एक आभार मानणं आपलं कर्तव्य. 16व्या शतकापासून चालत आलेल्या वारकरी पंथातील ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकास्नान घातलेल्या नीरा नदीच्या काठी बसलेल्या भोर तालुक्यात तसेच हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये क्रांतीवीर वासुदेवराव फडके या सुरती विद्यालय रावडी या शाळेमध्ये आपण शिकलो, लहानाचे मोठे झालो आणि घडलो. खऱ्या अर्थाने आपल्या लहान पंखांमध्ये बळ देण्याचे काम आपल्या शाळेने केले. आपली शाळा जिचं नाव जरी समोर आलं तरी उभा राहतो आठवणीचा डोंगर. ही आवडते मज मनापासून ही शाळा, लावी ते जळा जशी माऊली बाळा. बघा, आपल्या शाळेला आपण आईची उपमा दिलेली आहे आणि जिथे आईचं नाव येतं तर तिथे सगळंच काही संपून जातं. कारण आई जशी आपल्या मुलांवर निस्वार्थ निरंतर प्रेम करत असते, आपले हित जाणत असते, तसेच आपल्यावर चांगले संस्कार व्हावेत म्हणून ती वेळोवेळी झटत असते. त्याचप्रमाणे आपली शाळा म्हणजेच आपले गुरुजन वर्ग आपण एक चांगला आदर्श माणूस व्हावा आणि आपला उद्धार व्हावा यासाठी ते निरंतर आपल्यावरती प्रेम करत असतात, झटत असतात, वेळोवेळी चांगले सल्ले देत असतात आणि प्रसंगी आपल्याला 14वे रत्न दाखवून आपल्या जीवनाला एक योग्य दिशा देण्याचे काम करत असतात. म्हणून त्या शाळेचे व आपल्या या गुरुजन वर्गाचे आम्ही शतश आभार मानतो.
ज्यादा क्लास, खेळ, विनोद, मजा मस्ती, गॅदरिंग, सहल आणि आपला दहावीचा निरोप समारंभ अशा अनेक आठवणी आता या ठिकाणी जागे झालेल्या आहेत. विद्यालयाने आयोजित केलेल्या विविध स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, कथाकथन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन यामुळे आपले मनोबल वाढले, आपले चौफेर व्यक्तिमत्व घडले. म्हणूनच आज या कार्यक्रमास ताटमानेने उपस्थित झालो आहोत. म्हणूनच सर्व गुरुजनांचं आणि शाळेचं आम्ही शतशः आभार मानतो. त्यानंतर आता विद्यार्थ्यांचं प्रत्येकाची परिचय. मी संदीप रामचंद्र गिरे, ओळख सगळे असतात, एवढं काही जास्त बोलत नाही रामायणामध्ये. मी मुंबईला असतो, माथळीमध्ये. मला 2 मुलं, 1 मुलगी, 2 मुलगी आणि 1 मुलगा आहे. आणि मी मुंबईला बायको आहे ना, बायको पण आहे ना. मी संजय मारुती शिवतरे, राहणार चिकणगाव, आणि या शाळेतला सगळ्यात हुशार असा मी नाही. एका मला सांगू द्या, असा मी नाही. हुशार तर नव्हतोच. फटके खायला सगळ्यात पुढे मीच असायचो. शाळेतून पळून जाणं किंवा कुणाची गोळ्या काढणं, काय करणं. शिक्षण मला म्हणजे नीट घेता आलं नाही. आमच्या परिस्थितीमुळं थोडा शिक्षण आम्हाला घेता आलं नाही. त्यामुळे मग मी थोडासा गाडी धंद्याकडे वळलो, ड्रायव्हर झालो. त्यानंतर स्वतःच्या गाड्या घेतल्या. टेम्परीचा बिझनेस आहे माझा. 2 गाड्या आहेत आता सगळे. गोवा मुंबई चालतोय. संपर्क करा सगळ्यांनी. नमस्कार. काय चुकलं तर थोडं सांभाळून घ्या. मी नीलम शशिकांत कांबळे, मी पण या बॅचचीच आहे. मी पनवेलला राहते. मला यायचं खूप मनात होतं, पण आईमुळे कॅन्सल होणार होतं. पण केलं कसं तरी मॅनेज. बरं, मी एक आपली शाळा याबद्दल एक कविता लिहिली आहे. बोलताना थोडक्यात, पण कविता खूप छान आहे. ज्यांना समजेल त्यानं अर्थ खूप काही कसं आपल्या खूप समजेल, कारण तेच आपले मराठीचे सर होते. चैत्र वैशाख सरता नभी पावसाचा खेळ ही बघत. नव्या कोऱ्या पुस्तकांचा माझ्या मनात दरवळ. आज भरून येती माझ्या डोळ्यात साठव. किती मनात दाटले माझ्या शाळेचे आठव. सुन्या उजाड माळावं माये काग तू एकटी. दूर दूर गाव सारा गाव नाही संगती सोबती. तुला नाही काग वाटते दूर उडून ये जावे. सारी तोडून ये बंधने छान सोनेरी दिसावे. कशी भीती नाही तुला बघ काळोख दाटला. साऱ्या पाखरांचा थवा त्यात उडू गडप झाला. शाळा हळूच म्हणाली इथं काळोख कसला. दीप उजळलेलं इथं जो कोणी शिकला. मनी आणू नको बाळा तुझा पडला इसर. तुझं पहिलं पावलं माझ्या मायेचा पदर. कधी मारलं हाणलं राग नको धरू बाई. नको धरू म्हणी घाव सोसून या होई कौतिकाचा धनी. तुझी विजयी पताका उंच अंबरी दिसू दे. नव्या पावलांचे ठसे माझ्या मनात बसू दे. म्हणजे नवीन मुलं थँक्यू बोलाबद्दल. खूप सुंदर अशी कविता आम्ही तुम्ही सादर केलेली आहे. अजून मुलींना कोणाला जर सादर काही करायचं असेल तर व्यासपीठावर निमंत्रित करते. हा, करू शकता. परिचय देताना मी सुशिला चव्हाण, माझी विद्यार्थी आहे शाळेतली. मला जावळी या गावामधून दिलेलं आहे. माझं संपूर्ण नाव सुशिला उत्तम गोळे. माझ्या मित्रमैत्रिणी भेटल्याबद्दल मला खूप आनंद होत आहे. मी या शाळेतून शिकून गेल्यामुळे मला खूप आनंद आहे.
मी या शाळेची माजी विद्यार्थिनी आहे. माझं आत्ताचं नाव अनिता हनुमंत काटकर. मी भोरमध्येच असते. मला 2 मुलं आहेत. माझा मुलगा MBBS करत आहे आणि मुलगी फार्मासिस्ट आहे. आणि राम बोलले. मी गृहिणी आहे. माझा मुलगा इंजिनियर झाला आहे, मुलगी BBA करते आणि सासरचं नाव छाया आनंदवार. मी सविता कुडपणे. माझं सासर बोलावडे, तिथलं नाव सविता गणेश आवाळे. मला 2 मुलं आहेत, एक मुलगा एक मुलगी. मुलगी BSc मेडिकल टेक्नॉलॉजी झाले, आता MBA करते. मुलगा BBA करते सेकंड इयर. मला राजवाडीमध्ये दिले. मला 2 मुलं आहेत. मोठा मुलगा BSc होतोय, छोटा 11वी. मी सुनीता नांबळे. मला पाचगडीमध्ये दिलेले आहे. माझं नाव तिकडचं सुनीता गणेश आहे. मला 2 मुलं आहेत, एक मुलगा एक मुलगी. मुलगी माझी इंजिनियर झालेली आहे आणि मुलगा आता काय डिपेंडमध्ये लागला. मी सुरेखा धोंडे. मला माळवाडीमध्ये दिली आहे. माझा मोठा मुलगा B फार्मसी करतो, छोटा 10वीची परीक्षा देतो. मी शिक्षिका त्यामुळे मी पनवेलला असते. मला 3 मुली आहेत. एक मुलगी 12वीला आहे आणि 2 मुली छोट्या आहेत. एक मुलगा एक विषय करते आणि मुलगा 12वी सायन्स. मी सुवर्णा बोलले. माझं सध्याचं नाव सुवर्णा म्हणून चव्हाण आहे. मला 2 मुली एक मुलगा आहे. मुलगी सध्या BSc करते आणि 2 लहान आहेत. सर 1 नंबरला मीच होती. कधी अभ्यास केला नाही, पण मुलं माझी चांगली शिकले. आशा चित्रात धरले आणि तिकडचं नाव आशा खोडालकर. मुलगी एअरपोर्टला आहे अंधेरीला आणि मुलगा म्हणजे डेंटल टेक्निशियन झाले. डेंटल टेक्निशियन आहे. शाळेत असताना कधी अभ्यास केला नाही आणि शाळेत तर आलेच नाही जास्त. शाळा संपल्यानंतर तुला कळलं तुलाच नाही आम्हाला सगळ्यात आता मला समजते की आता मला शिकले असते सर एवढे वर्ग होते, वडील पण वर्ग होते, त्याने मला शिकले असते त्याचा माझा फायदा होता. त्यातून पण मी म्हणजे टेक्निशियन आहे, प्रॉपर टेक्निशियन झालेली. माझं नाव रुपाली घाटगे. मला मुलगा आहे. आणि आताचं नाव माझं रुपाली गिरीश धोंडे असं आहे. शाळेचा माजी विद्यार्थी विश्वास जयते. आज मी कार्यरत आहे सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्समध्ये आणि आता माझी चालू ड्युटी मणिपूरमध्ये आहे. मी इथं पहिल्यांदा हे सांगतो की जे माझे मित्रमंडळी आहेत त्यांनी माझ्यासाठी ही डेट फिक्स करण्यासाठी त्यांनी माझी परमिशन घेतली की तू कधी येतोय, तुझ्या ह्याच्यावर डेट फिक्स होणार आहे. आणि त्यांनी जेवढा माझ्यासाठी प्रयत्न केला की ह्या कार्यक्रमाला तू उपस्थित राहिले पाहिजे, मी पण तेवढाच प्रयत्न केला ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी. आणि मला त्याच्यात यश आलं, कारण आमची नोकरी अशी असते की प्रत्येक प्रोग्रामला आम्ही उपस्थित राहू शकत नाही, पण योगायोग की जे जुने मित्र मंडळी आहेत किंवा गुरुजन वर्ग आहेत ह्यांना भेटण्याचा एक मला चांगला मौका मिळाला आणि तो मी माझं भाग्य समजतो की मी ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो. आणि ह्या गोष्टीमध्ये मला असं सांगूशी वाटतं की ज्यावेळेस मी ड्युटीवरनं ज्यावेळेस रिलॅक्स होतो त्यावेळेस मी ना आपल्या हायस्कूल मधल्या मित्र आणि शिक्षक जे होते त्यांचं ज्यावेळेस मला आठवतं त्यावेळेस माझ्या मनातच हास्य निर्माण होतं का मी काय करत होतो आणि मला काय मिळत होतं. परंतु मी त्यांच्याकडून शिक्षकांकडून चांगला आदर्श घेण्याचा प्रयत्न केला, त्यातून मी पुढे प्रोग्रेस करण्याचा प्रयत्न केला. माझं पण शिक्षण झालं आणि मी डिफेन्स मध्ये गेलो.
माझ्या अगोदर योगेश मांढरे आणि विनायक राजवडे आम्ही नंतर चालू केलं. परंतु मला इथं आल्यानंतर दोन गोष्टी बोलूच वाटतात. एक गोष्ट म्हणजे की जे शिक्षक आम्हाला मिळाले असे अतिथी मेंढरेकर तसंच गुरुजन वर्ग यांचा पहिल्यांदा मी माझ्या वतीने हार्दिक स्वागत करतो की त्यांनी ह्या कार्यक्रमाला सगळ्यांनी उपस्थिती लावून आमच्या ह्या क्लासचा जी क्लासमेट होते त्यांचा एक मान ठेवल्याबद्दल त्यांचा मी आभार व्यक्त करतो. आणि माझ्या मित्रांनी माझ्यासाठी जे टाइम मला दिला कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी त्यासाठी मी सगळ्यांचा त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो. मी 2004 मध्ये जॉईनिंग केलं CRPF. 2005 ते 2008 पर्यंत मी काश्मीरमध्ये ड्युटी केली. त्याच्यानंतर 6 वर्ष मी आसामला ड्युटी केली. त्याच्यानंतर परत पोस्टिंग माझी काश्मीरला झाली. त्याच्यानंतर आता मी मणिपूरला आहे. म्हणजे आमच्या ड्युटीचा अनुभव सांगायचं म्हणलं तर त्या ठिकाणी विद्रोह म्हणजे आतंकवाद, नक्षलवाद ह्या क्षेत्रामध्ये आमचं सगळ्यात जास्त कार्य करावं लागतं. आणि हे म्हणजे कशासाठी की लोकांना आणि जनतेला एक शांती प्रस्थापित करण्याचं काम आम्ही करतो, जेणेकरून लोकांना त्याच्यापासून काही त्रास होणार आणि देशामध्ये शांती व्यवस्था कायमस्वरूपी राहावी. ह्या दृष्टीने आम्ही भरपूर माझे अनुभव भरपूर आहे की ज्याच्यामध्ये आम्ही खूप मोठ्या मोठ्या अभियानमध्ये स्वतःहून इन्व्हॉल्व झालेलो आहे. आणि त्यातून अनुभव सांगायचं म्हणलं त्याला टाइम कमी आहे, परंतु एवढं सांगू शकतो की ही जी सेवा आम्हाला मिळाली त्याचं आम्ही भाग्य समजतो की आम्हाला ती सेवा करण्याचा मौका मिळाला. आज असा आनंद वाटतो की आज जवळजवळ 25-26 वर्षा पलीकडचं म्हणजे पाठीमागचं आपण थोडक्यात आठवलं सगळ्या आठवणी आठवत्या की शाळेतले दिवस कालपासून आज इथं आम्ही येत होतो कालपासून म्हणजे काय करत होतो इतका म्हणजे एकदम हे वाटलं की अरे आज 25-26 वर्ष आपण पूर्वी 8वी 9वी 10वी या वर्गात शिकलो आपल्याबरोबर असणाऱ्या सगळे शिक्षक आज काही शिक्षकांच्या आठवणी असे गमत म्हणून सांगायचं होते की बंदेचं नाही येतात जर आपण असं पुढे करतो तर त्यांनी वयात सुरुवात केली आपल्या ह्याच्या आणि आपला अभ्यास असेल की आपल्याला अगोदर भीती असायची की सरांचं आता आपलं काय करायचं की सरांनी काय करायचं आणखी काढायचे घड्याळ काढायची काही वेळेला त्या भीतीनं शाळेत सुद्धा यायचो नाही की आज आपलं हे पुरं नाही तर आज आपल्याला काही सर आलेले नाही काही कारण असतो त्यांची काही तब्येत ठीक नाही म्हणून. तर असा खूप म्हणजे एक आनंद वाटला की आज सगळे मित्र वगैरे भेटले सगळ्यांनी वेळात वेळ काढून इथं सगळे हजर राहिले मैत्रिणी हजर राहिल्या बऱ्याचशा जात मैत्रिणीतनं सुद्धा म्हणजे इतका फरक झाला की त्यांना ओळखत सुद्धा नाही. हा म्हणजे त्यावेळेच्या नात्याच्यात खूप म्हणजे बदल झाला पण एक आनंद वाटला सरांना सुद्धा सगळ्यांना आज आपण शिक्षक दिनाचा कार्यक्रम घ्यायचो त्यावेळेला थोडं असं असायचं म्हणजे आपण नाही का टेबलावर येऊन इतरांना शिकवायचो बोलायचो आज थोडंसं असं फील झालं की आपण सुद्धा काहीतरी आहे येऊन बोलतोय. तर आज खूप आनंद वाटला सगळे आल्याबद्दल पुण्याकरांचं मी स्वतः माझ्या वैयक्तिक मते की मी त्यांचं धन्यवाद आभार मानतो. सर्व शिक्षकांचे मी सुद्धा मनापासून आभार मानतो आणि इथं थांबतो. नाव उत्तम किसन दोंडे. मी माझे विद्यार्थी पुण्यामध्ये कॉस्मेटिक कंपनीमध्ये मार्केटिंगचा जॉब करतो. मी मला 2 मुलं आहेत इथल्या शाळेमध्ये मोठा इथल्या शाळेमध्ये भाग्य येईल आता 5वी शाळेमध्ये जे मला शिक्षणाचं भाग्य भेटलं ते माझ्या मुलांना पण इथं शिक्षणाचं भाग्य भेटल. आदर्श शिक्षक आहेत आपले इथं चांगले शिक्षण आहे एवढं. मी दशरथ किशोर दोंडे मला डेअरीमध्ये जॉब करतो. माझी मुलगी 10वी झाली आता परीक्षा दिली मुलगा 8वी आहे. मी शेखर पण कधी दोंडे आता सध्या मुंबईमध्ये मी टेक्निकल मध्ये जॉबला आहे आणि माझी मुलगी 12वी मध्ये शिकते कॉमर्सला मुलगा 9वीला आहे. सर्व शिक्षकांचे
आणि माझ्या माजी विद्यार्थ्यांचे सर्व मित्रांचे सर्वांचे आभार मानतो. मला संजयने फोन केला तेव्हा समजलं की या ठिकाणी गेट टुगेदरचा कार्यक्रम अरेंज केलाय, तर बरं वाटलं फार. सर्व शिक्षक भेटतील, जुने मित्र भेटतील आणि भेटले, काही आले नाही ते भेटतील कधी पुढच्या वेळेस करू त्यावेळेस. आणि विशेषतः आमचे पवार सर, मेंढरे सर, केळकर सर आणि दानवले सरांचं जर सांगायचं म्हणलं तर आम्ही शिबिराला आलो होतो एक वेळेस रात्री आणि आम्हाला काही इथं जमत नव्हतं. दानवले सर आमच्या जवळ बसून आम्हाला थोडं मार्गदर्शन करत होते. त्यांना आठवत असेल का हे मला माहित नाही, पण त्यावेळेस मग आम्ही रात्रीच निघून गेलो होतो. दुसऱ्या दिवशी आम्हाला ते काही जमणार नव्हतं इथं राहायला. आणि असं काही थोड्या आठवणी या शाळेच्या आमच्या ह्याच्यातून कायम आमच्या आठवणीत राहत असतात. आणि तुम्ही आलात सर्व शिक्षक, तसे शिवतारे मामा असतील आमचे, या ठिकाणी तुम्ही आम्हाला बोलवलं आणि तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन आलात, त्याबद्दल तुमचे आभार. सर्व मित्रांचे, मैत्रिणींचे आभार. आणि मी इथे थांबतो. नमस्कार, मी संदीप सोपान शिवतारे, आडशेवाडी, नवी मुंबई कोपरगड येथे राहतो. लोकल प्रिंटिंग प्रेसमध्ये मशीन ऑपरेटर जॉब करतो. मला 2 मुली आणि 1 मुलगा आहे. मुलगी 10वीला आहे, 12वीला आहे आणि मुलगा 8वीला. नमस्कार, माझं नाव सचिन विलास दत्रे. मी सध्या पुणे येथे विडाल हेल्थ इन्शुरन्स टीममध्ये ॲज अ असिस्टंट मॅनेजर म्हणून कार्यरत आहे आणि साईड बिझनेस म्हणून हेल्थ इन्शुरन्सचं पण काम करतो. नमस्कार, माझं नाव किशोर रामचंद्र शिवतारे. मी मुंबईला कोकण येथे राहतो. मी सध्या जॉबला पार्ले बिस्किटमध्ये आहे ॲज अ एरिया मॅनेजर. मी काल रात्रीची मुंबईमध्ये होतो, मी बाहेर होतो. रात्री 2 वाजता आलो आहे आणि सकाळी 6 वाजता उठून मी आता तिथे थोडा लेट झालो आहे ना. नमस्कार, माझं नाही आहे, माझं नाव विलास चिखले. पुण्यामध्ये असतो. पुण्यामध्ये मावळ्याची फ्रँचायझी घेतलेली, त्यामुळे काम सांभाळतो. आणि मला 2 मुलं आहेत, 1 मुलगा 1 मुलगी. मला आश्चर्य वाटते मुलींच्या मुलं इंजिनियर वगैरे झाले. माझा मुलगा 8 वर्षाचा आहे. मी तर विचारलं होतं माझा मुलगा कधी मोठा होता. मी 40 आहे का अजून शिक्षकांना केलेल्या भाषण खास करून मेंढरासाठी मला थाप दिली होती की खूप छान केले. मला अजूनही ते आठवते. त्याच्याबद्दल आत्ता मी धन्यवाद देतो. त्यावेळेला सगळ्या शिक्षकांचं वाटणाऱ्यांचं खास कौतुक आहे की त्यांनी खूप सहकार्य केलं मला. त्यावेळेला तुमची परिस्थिती यांना माहिती होती कशी आहे कशी नाही. शाळेच्या काही गोष्टी असतील, पुस्तकं, त्या गोष्टी बनगे सरांचं खास करून त्यांनी खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं. पवार सरांचं एक थाप इंग्लिशच आठवायला लागतं त्यावेळेला. ते पण थाप मारायचे जास्त नाही. मेजर सरांचा कधी मार नाही केलेला आणि केळकर सरांचा कधीच नाही असे त्यांच्या स्वभावात मार हा प्रकारच नाही. ऍक्च्युअली भूमिती आम्हाला मेजर सरांची भूमिती कुणाला कळत असेल तर काय माहित नाही, मला तर कळत नव्हतं. सॉरी सर. आणि मी त्यावर 5 पर्यंत तो भूमीचा प्रकार अजूनही मला कळत नाही काय असतं ते. पण ते ठीक आहे. त्यावेळेला समजा आता एक काही गोष्ट आठवते, हसायला येतं. जीव ज्याला प्यायला पण होतो की बाबा त्यावेळेला आपण काय काय केलेलं होतं, काय चुका केल्या, चुका केलेल्या सगळ्यांनी केल्या आपल्याला. खूप आपण काही गोष्टी लक्षात ठेवलेल्या पुढे जाऊन आपण कशाने सुरुवात केलेली. मी सुद्धा
आता माझ्या व्यवसाय थोडाफार त्या गोष्टीचा आपल्याला घेतलं की बाबा तुम्ही कसं मार्गदर्शन केलं आम्हाला, तर मी काही गोष्टी मार्गदर्शन करतो तिकडे सुद्धा. परत एकदा आपल्या सगळ्यांचे आभार, धन्यवाद आल्याबद्दल. विद्यार्थी मित्रांचे आभार, जे आले जे नाही आले त्यांचे आभार, जे आताही त्यांना कुणीतरी व्हॉट्सअपवर टाकू शकतो आपण आपल्या ग्रुपवर. असे एवढे सुंदर प्रकारे कार्यक्रम चालू झाला आहे आणि व्यवस्थित सुरू आहे. तुम्ही सगळ्यांनी यायला पाहिजे, खरं तर जे नाही आले आपण सगळे आला त्याबद्दल धन्यवाद आणि 2 मिनिट थांबतो. मला एक विनंती आहे, जरा शांत बसावं, कारण आपण प्रत्येकाचं मनोगत इथं व्यक्त करतो. अर्धा तासात होऊन जाईल सगळं आपलं. पहिलं तर मी जागेवर बसूनच बोलणार होतो, पण माझं मित्र मैत्रिणी इकडे तिकडे मान त्यांची ढोकळा म्हणून म्हणलं चला इथे जाऊन उभं राहावं. तर माझं नाव आहे लहू पवार, लहू तुकाराम पवार. पहिल्यांदा मी माझे बंधुराज अंकुश पवार, मनोज चव्हाण, संदीप शिरगावकर या 3 मुलांचं खास करून कौतुक करतो आणि अभिनंदन करतो. त्यांनी हा कार्यक्रम भरवला. ऍक्च्युली संदीप शिरगावकर, अंकुश पवार आणि मनोज या तिघांनी सर्वांना एकत्र आणलं मला असं वाटतं. कारण वेळोवेळी व्हॉट्सअपवरती तेच ऍक्टिव्ह असायचे की काय करायचं, कसा प्लॅन करायचा. तर इथं माझे जमलेले मित्र आणि मैत्रिणी हे माझे 10वीचेच नाहीये, 5वी पासून 6वी पासून शाळेतले जे वर्ग मैत्रिणी आहेत माझे. ठीक आहे. तर मला एक अनुभव सांगायचा. अनुभव म्हणजे बघत आहे, जसं वेगळे सर आहेत भूमिती शिकवायचे, केळकर साहेब, केळकर सर आपल्याला मराठी शिकवायचे. केळकर सरांचं मराठीमध्ये एकदम डोक्यात जायचं, म्हणजे एकदम प्रेमाने शिकवायचे की मला तर आपण जे आले ते आपला एक्सपिरियन्स सांगायला. तर केळकर सर मराठी शिकवायचे आपल्याला, एकदम उत्तम प्रकारे मराठी शिकवायचे. त्याच्यानंतर ऍक्च्युली आम्हाला संस्कृतचं नाही आलं, संस्कृत त्याच्यानंतर चालू झालं होतं. आम्हाला पण शिकता आलं नाही. भूमिती आपले वेगळे शिकवायचे, त्यांची छडी म्हणजे हात पुढे जर आले, पहिला हात मागे घ्यायचा, मागे पुढे करायचा, मग छडी हातावर पडायची. आणि आमचे मोठे बंधुराज पवार सर म्हणजे भाऊ बंधुराजच आहे, ते असल्यानंतर आम्हाला डान्स करता शाळेमध्ये. कित्येक वेळ आम्हाला शाळेमधून म्हणजे लेट आला किंवा काय मारामारी केली की घरी पाठवायचे. पण माझे बंधुराज म्हणजे पवार सर ते सांगायचे, अरे घरी जाऊन काय झालं मला सांग. झालेले असे 2-3 किस्से झालेले आहेत. पण मी जिथं आता आहे ॲज अ केमिकल कंपनी मॅनेजर म्हणून आहे, त्याचं श्रेय अजून घालवले सरांना पण जातं. कारण ते गणित इतकं उत्तम शिकवायचे आणि मारायचे पण तिथलेच. कारण मला खूप घालवले सरांची आठवण येते. मी अक्षरशः 10वीची परीक्षा देताना म्हणजे मी 9वीची परीक्षा होती त्यावेळेस मी रडायचो की आम्ही पास होईल की नाही. पण मी आता ज्या पोझिशनला आहे त्याचं श्रेय माझे जे शिक्षक आहेत, केळकर सर असतील, मेघळे सर असतील, गाणवले सर, पवार सर असतील, भाटकर सर असतील, आमच्या गावचे सर, ह्यांचं मी म्हणजे ह्याचा आशीर्वाद होता म्हणून आता इथपर्यंत आहे. तर आणि तुम्ही सर्वजण इकडे आला, सर्वांनी एकत्र आला. मला वाटलं नव्हती एवढी मेजॉरिटी होईल, म्हणजे आपण सगळे एकत्र येऊ घेतले सगळे. त्यासाठी सर्वजण एकत्र आला, त्यासाठी सर्वांचं अभिनंदन. थँक्यू. माझं नाव दीपक तांबे, सगळे नाव बोलतात. तसे आम्ही अभ्यासात ना पुढे ना मागे मधले एकदम स्टेजवरती पण नाही द्यायचा, पण तरी पण मी बोलायचा प्रयत्न करतोय, समजून घ्या. आणि याच्याकडे काही बोलू शकत नाही. मी फक्त एकच म्हणू शकतो, मेघळे सर, केळकर सर, पवार सर आणि दानवे सर ह्यांचे खूप आभार. खूप व्यवस्थित शिकवलं आणि त्याचा खूप फायदा होतो त्याचा. एवढेच बोलतो. धन्यवाद. माझे विद्यार्थी आणि नितीन पुढे ना तर मी मुंबईला होतो 2005 साली 10वीची परीक्षा देऊन शाळा सोडून पळून गेलो मी इथून. रिझल्टची काय वाट बघितली नाही.
ठीक आहे. माझं नाव राजेंद्र म्हणून चिखलगाव तालुका झाला आणि मला एक मुलगा आहे मुलगी आम्ही मुंबईला देशात समुद्र लाटा जरी महाराष्ट्राची माला त्यात बलाढ्य जिल्हा पुणे भोर तालुका निसर्गरम्य वातावरणात चिखलगाव धोंडेवाडी माझे गाव आणि तुमच्या समोर उभा आहे सुनील धोंडे उर्फ अप्पा धोंडे उर्फ एबी धोंडे यांची मला सुनील कोणच म्हणत नाही एक तर दहावीला असताना एक तर कॉलेजला असताना एवढं सांगितलं चष्मा तुम्हाला फुकट दिला जाईल पण दुकानावर आल्यानंतर दिला जाईल मोबाईलवरती भेटणार नाही. धन्यवाद. काही कारणास्तव येऊ शकले नाही ते काही कारणास्तव येऊ शकले नाहीत पण त्यांनी व्हिडिओ कॉल केलाय ते आता सध्या व्हिडिओ कॉलर आहे. सर माईक स्पीकरवर ठेवलाय. त्यांच्याशी संवाद साधतो सरांशी संवाद साधतो. सर थोडंसं मनोगत सर. हा थोडंसं मनोगत तुमचं थोडंसं मनोगत सांगा. बरं ठीक आहे चला धन्यवाद सर. हो मी सध्या मोठा मुलगा आहे तो 8वीला आहे मुलगी पास व्हायला आहे सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून शोरूमला जॉब करतो. बस एवढं दोन थांबतो. तुम्ही वेळात वेळ काढला त्याबद्दल मी काही स्टेज परफॉर्म करते. माझा टिकडी पुणे येथे तरकारीचा व्यवसाय आहे. मला 3 मुलं आहेत 2 मुले आणि 1 मुलगा. योगेश मध्ये माझा प्रॉपर वेगळी आहे. प्रथम मी आपल्या मी योगेश माध्यमांडे गाव देवळी. प्रथम मी आपल्या गुरुजनांचा आभार मानतो ते आपल्या विनंतीला माध्यमात करणार आहे आणि माझे मित्र मैत्रिणी वगैरे तुम्ही पण आला तर माझी थोडक्यात माहिती आहे तुम्ही माझं गाव देवळी आणि गावात माझे 4थीपर्यंत शाळा होती आणि हायस्कूल मला मराठी होतं. तर मग 4-5 किलोमीटर चालत जायचं आम्हाला मग बहिणी नाही होती चिखलगावला. इथे 7वीला होतो चिखलगावला. 7वी इथे 10वी केली. 12वी मी छत्रपती शिवाजी कॉलेज भोरमध्ये गेली. 13वीला मी वाईला गेलो. 13वी 14वी बीकॉम इंजिनिअरिंगला मी आर्मीमध्ये भरती झालो आणि 11 वर्ष मी आटलागी तोफखान्यात केली. त्यानंतर राहिलेली 6 वर्षे आर्मी एव्हिएशन जे हेलिकॉप्टर असतात त्यामध्ये गेली. 2020 मार्चमध्ये कोरोनामध्ये मी रिटायर्ड झालो आणि आता सध्या रेल्वेमध्ये आहे आणि सांगलीला राहण्याचं कारण की मिसेस पण माझी जॉब करते सांगली मेडिकल कॉलेजला ती नर्स आहे आणि सध्या फॅमिली माझी सगळी तिकडे शिफ्ट आहे. धन्यवाद. बाकी पुन्हा सर्वांचं तुम्हाला धन्यवाद. मी सुनील काळूराव धोंडे. टाइम कमी आहे तर थोडक्यात तर मी नवी मुंबई येथे राहतो आणि तिथेच कार्यरत आहे कामाकरता. एवढं बोलून मी थांबवतो आणि 25 ते 26 वर्षानंतर हा कार्यक्रम योगा मनोज चव्हाण संजय शिवतरे परत अंकुश पवार यांनी थोडी मेहनत केली. 1 महिनाभर अगोदर सर्वांना एकत्र जुळवलं आणि हा कार्यक्रम आता यशस्वी होत चाललेला आहे आणि याच्यानंतरही या सर्व मित्रमैत्रिणींनी सुख दुःखामध्ये सर्वांच्या सहभागी राहावं एवढीच विनंती करतो.
दहावीच्या निरोप समारंभाच्या वेळी जे भाषण केलं त्यानंतर परत कधीच बोलण्याचा योग आलेला नाही. तर माझे नाव विनायक हिरामन राजूभाई, मी SRP पुणे येथे सर्व्हिसला आहे. 18 वर्ष सर्व्हिस झालेली. तर मी आपल्या विनंतीला मान देऊन आपले गुरुजनवर्ग येथे जमलेले आहेत त्यांचे आभार मानतो. त्यांच्या आठवणी म्हणजे आपले केळकर सर यांच्याबरोबर आम्ही शाखेमध्ये भरपूर काम केलेलं आहे आणि ते खेळ खाऊ त्यामुळे त्यांची आठवण राहते. आणि कुठे आता आम्ही बंदोबस्ताला वगैरे तिकडे शाखेची कार्यालय वगैरे जी भेटली पाऊस स्टेटला वगैरे तर त्यांची आठवण मला जेवढं बोलायचं. आणि जोशी सरांना शेतीची आवड होती आणि आमच्या आजोबांना आदर्श शेतकरी पुरस्कार मिळालेला. तर त्यांचं एक दोन वेळा त्यांनी शाळेमध्ये नाव घेतलं होतं, गोविंदराव राजू. आणि आमचे लाडके सर मेंद्रे सर, मेंद्रे सरांचा मी आणि बापू फार लाडका होतो. सारखे आम्हाला थोडंसं मोठं वगैरे राहायचं. आमच्या वडिलांचे त्यांचे चांगले संबंध होते, त्यांची आठवण चांगली राहते. पवार सर रिलेटिव्ह होते तेव्हा त्यांचं लक्ष फार होतं आमच्यावर. एकदा ते इंग्रजीला मला भरपूर मार्क मिळाले होते, परंतु व्याकरण चुकलं तरी त्यांनी मारलेलं होतं. त्यांचं असं म्हणणं होतं की बाकी ठिकाणी मार्क कमी नाही पडले तरी चालेल, पण व्याकरण पक्क असायला पाहिजे. दानवले सरांनी व्यवस्थित शिकवलं. गुजर मॅडमची आठवण केली. आम्ही बाहेर गुजरातला गेलो जेवण, गोड जेवण. आम्ही एक विज्ञान प्रदर्शनासाठी गेलो होतो त्यांच्या बाहेर. पहिल्यांदा आम्ही उत्तम जेवण खाल्लं होतं. घरी आपल्याकडे कसं तिखट जेवण वगैरे, त्यांच्या घरी आम्हाला जेवण उत्तम व्यवस्था केली होती, त्यांची आठवण होते. बाकी पवार सर ते आमचे चुलत मामा साहेब, अधिकारी सर, अतुल वगैरे आमचे मित्र होते. हे पण सर शिवतरी मामा ते आमच्या तिकडे कंटिन्यू जाणं असायचं. पूर्वी मी कामाला घ्यायचो त्यावेळेस मामाचा कंटिन्यू संपर्क घ्यायचा. आता मला 2 मुली आहेत. एक मुलगी 9वीला गेलेली आणि एक 6वीला. त्यांची पुणे येथे स्थायिक आहे. धन्यवाद. माझं नाव मनोज चव्हाण. मला माईकवर जास्त बोलण्याची सवय नाही, मागून जास्त बोलता येते आणि काम करतो. पण सगळ्यांनी नियोजन करायचं काम केलं आम्ही, पण सगळ्यांनी त्याला मान देऊन वेळ काढून सगळे आलात त्याबद्दल सगळ्यांचा आभारी आहे. आणि सगळ्या गुरुजन वर्गांचा सुद्धा खूप आभारी आहे. मेंद्रे सर आपल्यासाठी पुण्यावरून आले आणि मेंद्रे सर आपण 10वीला असताना काय आता गायकवाड सरांची खूप आठवण येते. कारण गायकवाड सर काय PT शिक्षक असल्यामुळे कुठल्याही खेळात माझं नाव असल्यामुळे सारखं म्हणायचे तू प्रत्येक खेळात भाग घेतो. आता तर त्यांची खूप आठवण येते. त्याच्यानंतर शाळा सोडल्यानंतर पण त्यांच्याबरोबर बऱ्याच वेळा बाहेर शिकायला वेळ आला आमच्याबरोबर. तर सगळ्यांचा आभार मानतो. सगळेजण आलाच वेळ काढून आणि असंच परत भेटत जा. धन्यवाद. मी गजानन धोंडे, राहणार धोंडेवाडी. मला 2 मुली आणि 1 मुलगा आहे. मी कामाला FMC मार्केट आहे. नमस्कार वर्गमित्र आणि मैत्रिणींनो. माझं नाव जयश्री गेनबा मोरे, राहणार कर्नावड आणि सध्याचं नाव आहे सौ जयश्री सुनील थोरवे, राहणार भागवडी. मी सध्या नवी मुंबई सानपाडा इथे राहते आणि महात्मा फुले चॅरिटेबल ट्रस्ट कॅन्सर स्पेशालिस्ट हॉस्पिटल आहे तिथे बिलिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून एक 7 ते 8 वर्ष कार्यरत आहे. मला 2 मुले आहेत. मोठा मुलगा माझा इंजिनिअरिंग कंप्लीट केले आणि आता तो मास्टरसाठी पुढे 3 वर्ष सध्या स्टडी करत आहे आणि छोटा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये फर्स्ट इयरला आहे. माझं नाव
सुनीता सोपान सनस, राहणार आडाचीवाडी. आता मी पुण्याला राहते. मला 2 मुली आहेत. एक BBAच्या लास्ट इयरला आहे आणि एक 9th ला आहे.